Hello friends, welcome to my channel. Today we are going to learn a new lesson 2.5 book review Swami and Friends by R.K. Narayan. R.K. Narayan यांनी लिहिलेला बुक रिव्ह्यू स्वामी अँड फ्रेंड्स हा लेसन आज आपण पाहणार आहोत. सो लेट अस स्टार्ट आवर लेसन. फर्स्ट वी विल सी द टायटल ऑफ द लेसन. ओके, बुक रिव्ह्यू. बुक रिव्ह्यू म्हणजे काय रे बाळांनो? तर एखादं बुक असतं, त्याच्यातलं जे कंटेंट आहे म्हणजे त्याच्यामध्ये कोणती कथा आहे, कोणती स्टोरी किंवा ते कशाविषयी लिहिलं गेले, त्याची स्टाईल कशी आहे लिहिण्याची, लेखनशैली कशी आहे आणि किंवा त्याच्यात अजून कोणत्या चांगल्या गोष्टी आहेत याचं क्रिटिसाइज केलेलं असतं. ओके, त्या बुकचं. आणि इथं आर के नारायण यांनी स्वतः त्यांनी लिहिलेलं जे स्वामी अँड फ्रेंड्स हे बुक आहे त्याचं रिव्ह्यू म्हणजे पुनरावलोकन केलं आहे. तर त्यांनी कशा प्रकारे ते केलं आहे ह्या पाठात आपण पाहणार आहोत. सो लिटिल बिट अबाउट द बुक. चला मग थोडंसं पुस्तकाबद्दल. एनिथिंग आय मेन्शन अबाउट द बुक कॅन बी मिस्टेकनली अंडरस्टूड ॲज स्पॉयलर्स. सो आय वूड रॅदर गिव अ ग्लान्स इन टू द बुक विदाउट मेन्शनिंग एनी इव्हेंट्स ऑर प्लॉट्स ऑफ द स्टोरी. पहा लेखक काय म्हणतायत. एनिथिंग आय मेन्शन अबाउट द बुक. बुकमधलं काही मेन्शन करणं म्हणजे काय होणार आहे, कॅन बी काय होणार आहे, अंडरस्टूड ॲज स्पॉयलर्स म्हणजे जे पुस्तकाची जी गोष्ट आहे, कथा आहे, प्लॉट आहे किंवा काही इव्हेंट्स आहेत त्या स्पॉयलर केल्यासारख्या, बिघडवल्यासारखं होईल जर मी त्या पुस्तकाविषयी लिहिणार इथं. तर पुस्तकात नेमकं काय आहे हे जर मी त्याच्यात लिहिलं तर ते स्पॉईल केल्यासारखं होईल, बिघडवल्यासारखं होईल. सो आय वूड रॅदर गिव्ह अ ग्लान्स इन टू द बुक विदाऊट मेन्शनिंग एनी इव्हेंट्स ऑर प्लॉट्स. आणि म्हणून मी काय करतोय म्हणे, तर विदाऊट मेन्शनिंग म्हणजे काय मेन्शन नाही करणार आहेत ते इव्हेंट्स, त्या पुस्तकामध्ये ज्या काही घटना त्यांनी दाखवल्या आहेत किंवा प्लॉट म्हणजे त्या कथा, त्या पुस्तकातील जी स्टोरी आहे ती मेन्शन न करता आपण एका दृष्टिक्षेपात हे बुक पाहणार आहोत असं त्यांनी म्हटलं. स्वामी इज अ मिस्चिवस लिटल किड of about 10 years old and living in the era where India was under the British rule. जेव्हा इंडिया हा आपला भारत देश ब्रिटिश रूल अंडर द ब्रिटिश रूल म्हणजे ब्रिटिशांचं जेव्हा आपल्या भारतावर राज्य होतं त्या एरामधलं, त्या कालखंडामधला स्वामी नावाचा एक मुलगा आहे. आणि तो कसा आहे, मिस्चिवस. मिस्चिवस म्हणजे काय बाळांनो, तर खोड्या करणारा. लिटिल किड ऑफ अबाउट 10 years ओल्ड. आणि तो किती वर्षाचा आहे, फक्त नियर अबाउट 10 years ओल्ड, 10 वर्षाचा. ओके, लाईक मोस्ट किड्स ऑफ द एज स्वामी इज अ किड हू कॅन नॉट स्टे ॲट वन प्लेस अँड ॲब्सोल्युटली हेट्स स्कूल. इतर मुलांसारखा तोही कसा आहे, एका जागी न थांबणारा. कॅन नॉट स्टे ॲट वन प्लेस अँड ॲब्सोल्युटली हेट्स स्कूल. आणि नक्कीच तो काय करतोय, स्कूलसुद्धा त्याला आवडत नाही. इवन वर्स मॅथमॅटिक्स. आणि त्याचं मॅथ्स हा सब्जेक्टसुद्धा कसा आहे, वर्स आहे, वाईट आहे. म्हणजे मॅथ्स हा सब्जेक्टसुद्धा त्याला आवडत नाही. स्कूल इज हिज ॲब्सोल्यूट नाईटमेअर. नाईटमेअर मीन्स अ व्हेरी फ्रायटनिंग एक्सपिरियन्स. एक वाईट असा अनुभव आहे त्याच्यासाठी स्कूल म्हणजे. एक आपण ज्याला म्हणतो खराब असं स्वप्न आहे स्कूल म्हणजे. एनिवे द स्टोरी अनफोल्ड्स अराउंड द हॅपनिंग्स ऑफ धिस किड अँड हाऊ ही कॉन्स्टंटली गेट्स इन टू ट्रबल अँड गेट्स अ गुड बीटिंग फ्रॉम हिज फादर. पहा मुलांना, मग काय या स्टोरीमध्ये काय म्हटलं, ही स्टोरी काय अनफोल्ड करते, काय उघडकीस आणते. अराउंड द हॅपनिंग्स, ज्या काही घटना घडल्या आहेत, ऑफ धिस किड ह्या मुलाविषयीच्या. अँड हाऊ ही कॉन्स्टंटली गेट्स इन टू ट्रबल म्हणजे त्रासामध्ये. कॉन्स्टंटली परत तो कोणत्या त्रासामध्ये अडकायचा किंवा त्याला कोणत्या अडचणींमध्ये तो सापडायचा. अँड गेट्स अ गुड बीटिंग आणि चांगला मार मिळायचा फ्रॉम हिज फादर, त्याच्या वडिलांकडून, असं या पुस्तकात आर के नारायण यांनी सांगितलं आहे किंवा लिहिलं आहे. Swami is talkative little kid and thinks that his way of facing life, talking himself out of everything. स्वामी कसा आहे, तर टॉकेटिव्ह आहे, बडबड्या असा आहे. आणि त्याचं जीवनात काही अडचणी आली किंवा काही घडलं तर त्याला फेस करण्याबरोबरच टॉकिंग हिमसेल्फ, स्वतःबरोबर बडबड करण्याची सुद्धा, बोलण्याची
सुद्धा त्याला सवय. बट ही डज लर्न द ट्रूथ द हार्श वे. पण त्याला जे सत्य असतं ते कसं माहिती पडतं, या पुस्तकात कसं दाखवलं आहे, तर ते कठीण मार्गानेच किंवा कठोर मार्गानेच त्याला माहिती पडतं. ॲज मेनी टीन्स बॅक देन ऑल ही वॉन्ट्स टू डू इज प्ले अंडर द सन. जसं त्याच्या वयातली मुलं करतात किंवा ही लहान जी मुलं करतात तशाच प्रमाणे यालाही करायला आवडतं. काय तर प्ले अंडर द सन, अगदी उन्हामध्ये खेळणं, किक समथिंग, लाथेने काहीतरी उडवणं, क्लाइंब अ ट्री, झाडावर चढणं, ब्रेक समथिंग अँड हॅरेस समबडी, काही तोडफोड करणं, आणि हॅरेस समबडी मीन्स ट्रबल, म्हणजे कोणालाही त्रासामध्ये आणणं किंवा त्रास देणं. अनलाईक किड्स टुडे, पण आत्ताची जी मुलं आहेत, आत्ताची जरी छोटी छोटी मुलं आपण घेतली तीही आता असं करत नाहीत. दिस इन फॅक्ट वॉज द लाईफ ऑफ अ टिपिकल बॉय ग्रोईंग अप, अँड ब्रॅकेटमध्ये म्हटले त्यांनी, अँड इन मोस्ट पार्ट्स ऑफ इंडिया स्टील इज. आणि खरं तर पाहायला गेलं तर हीच पद्धत आहे लहान मुलांची जगण्याची, खोड्या करण्याची. पण आणि ह्या ज्या सगळ्या गोष्टी त्या आजही भारतामध्ये काही ठिकाणी होत आहेत, करतायत काही काही मुलं. टेक्नॉलॉजी इजंट बिग इन अ किड्स लाईफ. त्यांच्यासाठी तंत्रज्ञान ही काही खूप मोठी गोष्ट नाही. ऑल दे वॉन्ट इज टू प्ले हॅवॅक. हॅवॅक मीन्स टू प्ले हॅवॅक मीन्स टू प्रिव्हेंट नॉर्मल फंक्शन अँड कॉज डॅमेज. म्हणजे त्यांना दंगामस्ती, नासधूस करण्याची त्यांना आवड आहे. म्हणजे ते त्यांना करायला आवडतं, करावंसं वाटतं. इन व्हॉट वेज इज स्वामी अ टिपिकल बॉय इन हिज ग्रोईंग इयर्स. म्हणजे वाढत्या वयात किंवा मोठा असताना हा स्वामी कशा प्रकारचा मुलगा होता. इन दिस रिगार्ड नारायण गेट्स डीपली इन टू द वर्किंग्स ऑफ स्वामीज 10 years old mind, explaining exquisitely how he thinks and what his perspective of the world is. मग इथे आर के नारायण जे आहेत ते काय करतायत, गेट्स डीपली इन टू द वर्किंग्स ऑफ स्वामीज 10 years old माइंड. मग स्वामीचं जे 10 वर्ष वयाचा जो हा स्वामी आहे त्याच्या मनातल्या त्याच्या भावभावनांचा एक्सप्लेनेशन, त्याचबरोबर एक्सप्लेनिंग एक्सक्विजिटली मीन्स प्लीजिंग मॅनर, त्यांचा भावभावना उत्कृष्टपणे त्यांनी ह्या बुकमध्ये, या पुस्तकामध्ये मांडला आहेत. हाऊ ही थिंक्स, तो कसा विचार करतो, अँड व्हॉट इज पर्स्पेक्टिव्ह ऑफ द वर्ल्ड इज, तो कशा पद्धतीने विचार करतो. त्याचबरोबर पर्स्पेक्टिव्ह मीन्स पॉईंट ऑफ व्ह्यू, त्याचा दृष्टिकोन, जगाकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन कसा आहे हे सुद्धा त्यांनी या पुस्तकात सांगितलं आहे. द रीडर डज फील लाईक स्वामी अँड गेट्स व्हेरी अटॅच विथ द कॅरेक्टर ॲज द स्टोरी प्रोग्रेसेस. जसं स्टोरी म्हणजे जे रीडर्स आहेत, जे पुस्तक हे वाचतायत, स्वामी अँड फ्रेंड्स, ते वाचक स्वतः काय फील करतात की ते जसं स्वामी हे जे कॅरेक्टर आहे ते स्वतः फील करतायत, स्वतः जसं ते स्वामी आहेत, आणि काय या पात्राशी, या कॅरेक्टरशी त्यांची काय वाढली, अटॅचमेंट वाढली. विथ द कॅरेक्टर ॲज द स्टोरी प्रोग्रेसेस, जशी स्टोरी पुढे जाते तसं तसं त्यांचं या कॅरेक्टरशी अटॅचमेंट वाढते. दॅट्स द मॅजिक ऑफ नारायण. आणि आर के नारायण यांच्या लिखाणाची हीच तर जादू आहे. सिग्निफिकन्स ऑफ द बुक. Swami and Friends by R. K. Narayan is not merely an interesting read that could be enjoyed from top to bottom, but the work attributes a lot of literary values even if it is a teen book. Significance of the book म्हणजे काय, तर हे जे बुक आहे स्वामी अँड फ्रेंड्स, त्याची वैशिष्ट्ये, त्या बुकची वैशिष्ट्ये काय आहेत बरं. तर हे जे बुक आहे आर के नारायण यांनी लिहिलेलं स्वामी अँड फ्रेंड्स, नॉट मिअरली अँड इंटरेस्टिंग, ते फक्त इंटरेस्टिंगच नाही तर दॅट कुड बी एन्जॉयड फ्रॉम टॉप टू बॉटम, म्हणजे अगदी लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळेच ते बुक वाचनाचा आनंद घेऊ शकतात, ते पुस्तक वाचनाचा आनंद घेऊ शकतात. बट द वर्क ॲट्रिब्यूट्स अ लॉट ऑफ लिटररी व्हॅल्यूज इवन इफ इट इज अ टीन बुक. टीन बुक आपण टीनेजर्स पोएममध्ये पाहिलं की टीनेजर्स म्हणजे कोण, तर किशोरवयीन अशी मुले, जशी तुम्ही आता किशोरवयीनच मुले आहात, त्याचप्रमाणे लिटररी व्हॅल्यूज इवन इफ इट इज अ टीन बुक, जरी ते लहान मुलांसाठी लिहिलं गेलेलं बुक असेल, किशोरवयीन मुलांसाठी लिहिलं गेलेलं पुस्तक असेल, तरी त्याच्यात काय आहे, लॉट ऑफ लिटररी व्हॅल्यूज. लिटररी व्हॅल्यूज म्हणजे काय रे बाळांनो, तर त्यांच्यामध्ये साहित्यिक मूल्ये जपली गेलेली.
Okay. Then Swami and Friends is a good read for the kids and teens alike. Also, the book is widely used in the Asian continent as a study text for the students who study literature as a subject at schools. मग पहा, स्वामी अँड फ्रेंड्स इज अ गुड रीड फॉर द किड्स अँड टीन्स अलाइक. म्हणजे जी लहान मुलं आहेत किंवा जे किशोरवयीन मुलं आहेत त्यांच्यासाठी खूप चांगलं आहे, ते वाचण्यासाठी चांगलं असं पुस्तक आहे. अल्सो द बुक इज वाईडली यूज, आणि मोठ्या प्रमाणावर यूज होतं ते कुठे, तर इन द एशियन कंटिनेंट. आपण एशियन कंटिनेंटमध्ये राहतो ना, आशिया खंडात राहतो ना, तर ह्या आशिया खंडामध्ये मोठ्या प्रमाणावर यूज होतं. कशासाठी? अ स्टडी टेक्स्ट फॉर द स्टुडंट्स हू स्टडी लिटरेचर. लिटरेचर म्हणजे साहित्य, साहित्याचा अभ्यास करणारे जे आहेत त्यांच्यासाठी एक सब्जेक्ट म्हणून हे बुक यूज केलं जातं त्यांच्या स्कूलमध्ये. धिस डज नॉट मीन दॅट द बुक इज फिल्ड विथ हेवी ग्रामर. याचा अर्थ असा होत नाही लिटरेचरसाठी म्हणजे कॉलेजमध्ये ते यूज केलं जातं किंवा मोठ्या मोठ्या मुलांसाठी ते यूज केलं जातं एक ॲज अ लिटरेचर म्हणून, एक सब्जेक्ट म्हणून. तर याचा अर्थ असा नाही की इथं हेवी ग्रामर यूज केलेला आहे. हेवी ग्रामर म्हणजे इथं आहे कठीण असं व्याकरण, क्लिष्ट असं ग्रामर याचा यूज केलेला आहे असं नाही आहे. अँड टेक्निकल जार्गन. टेक्निकल जार्गन मीन्स वर्ड्स यूज बाय पर्टिक्युलर प्रोफेशनल्स दॅट अदर्स फेल टू अंडरस्टँड. असं पर्टिक्युलर प्रोफेशनचे जे काही लोक असतात ते पर्टिक्युलर वर्ड्स यूज करत असतात त्यांच्या लिखाणामधून, किंवा विशिष्ट लोकांना ते लिखाण समजत असतं. तर इथं तसंही नाही. ॲक्च्युली द ट्रूथ इट इज कॉन्ट्ररी टू धिस. आणि खरं पाहायला गेलं कॉन्ट्ररी म्हणजे विरुद्ध असं आहे. म्हणजे इथं हेवी ग्रामर नाही, तर अगदी सोप्या पद्धतीने सोप्या भाषेत हे बुक लिहिलं गेलं आहे. स्वामी अँड फ्रेंड्स इज रिटन इन सच अ सिम्पल इंग्लिश इट इज हार्ड टू इमेजिन दॅट इट इज अ वर्क ऑफ सच अ लिटररी जिनियस लाईक R.K. नारायण. मग स्वामी अँड फ्रेंड्स हे बुक असं सिम्पल इंग्लिशमध्ये लिहिलं गेलं आहे, अगदी साध्या सोप्या भाषेत इंग्रजीमध्ये आहे. इट इज हार्ड टू इमेजिन दॅट इट इज अ वर्क ऑफ सच अ लिटररी जिनियस. आणि आपण कल्पनाही करू शकणार नाही की R.K. नारायण सारखे विद्वान असे लेखक, साहित्यामधले असे विद्वान पंडित त्यांनी हे बुक लिहिलं आहे असं आपण कल्पनाही करू शकत नाही. कारण त्याची भाषा एवढी सोपी, साधी, सरळ, अगदी लहान मुलांना समजेल अशी आहे. द इंग्लिश यूज इन द बुक इज बोथ प्लेन सिम्पल. जसं मी म्हटली की इंग्लिश कसं आहे त्याच्यातलं, तर एकदम सिम्पल, प्लेन सिम्पल, विदाउट एनी ट्रबलिंग वर्ड्स फॉर द किड्स. म्हणजे मुलांना काही शब्दांचा अर्थ नाही कळणार असं नाही आहे. प्रत्येकच वाक्याचा, प्रत्येकच शब्दाचा त्यांना अर्थ कळेल एवढ्या सोप्या भाषेत त्यांनी लिहिलं आहे. ऑल्सो द यूज ऑफ सिम्पल अँड शॉर्ट सेंटेन्सेस ॲड्स टू द सिम्प्लिसिटी ऑफ द बुक. आणि त्या साधेपणामध्ये काय अजून काय ॲड होतं आहे, तर शॉर्ट सेंटेन्सेस, सिम्पल अँड शॉर्ट सेंटेन्सेस, अगदी साधी साधी छोटी छोटी वाक्य त्यांनी ॲड केलीत. म्हणजे छोट्या छोट्या वाक्यांमध्ये त्यांनी ती स्टोरी लिहिली इंग्रजीमध्ये. इट इज मेन्शन इन द डिस्क्रिप्शन दॅट द बुक इज अबाउट अ मिस्चिवस 10-year-old इंडियन बॉय. आणि त्याच्यात म्हटलं, त्याच्यात वर्णन केलं आहे की ही या बुकमध्ये लिहिलेली स्टोरी कोणाविषयी, तर एक मिस्चिवस, एक खोडकर 10 वर्षाच्या मुलाविषयी, भारतीय मुलाविषयी. अँड सम पॅरेंट्स मे बी कन्सर्न अबाउट द इन्फ्लुएन्स दिस विल हॅव ऑन देअर ऑलरेडी मिस्चिवस चिल्ड्रन. मग काही पॅरेंट्सला वाटतं, काही पॅरेंट्सला काय वाटेल, बी कन्सर्न. कन्सर्न मीन्स चिंता. त्यांना चिंता वाटते अबाउट द इन्फ्लुएन्स, त्या पुस्तकाच्या प्रभावाविषयी. दिस विल हॅव ऑन देअर ऑलरेडी मिस्चिवस चिल्ड्रन. ऑलरेडी त्यांचे जे मुलं आहेत, काही पॅरेंट्स असं म्हणतात की त्यांची मुलं अगोदरच कसे आहेत, मिस्चिवस आहेत, खोडकर आहेत. आणि त्यांनी जर या खोडकर मुलाचं बुक वाचलं, खोडकर मुलाची स्टोरी वाचली ॲक्च्युली, तर त्यांच्याविषयी त्यांना चिंता वाटते की यांच्यावर त्या गोष्टींचा प्रभाव पडेल. म्हणजे आमची मुलं अजून त्या स्टोरीमधला जो स्वामी आहे त्याप्रमाणेच करायला लागतील की काय, अशी त्यांना भीती वाटते, चिंता वाटते. बट द बुक इज ॲज सच दॅट इज encompasses the mischief of the kids in a view of the kid which is harmless and pure in his perspective. आपण पाहिलं the book is as such that is encompasses means circles around. कोणाभोवती फिरते ही स्टोरी, हा प्लॉट ॲक्च्युली ते
मिस्चिवस म्हणजे जो खोडकर असा मुलगा आहे त्याच्या भोवती. द मिस्चिफ ऑफ द किड्स इन अ व्ह्यू ऑफ द किड विच इज हार्मलेस. पण हे कीड कसं आहे, हा लहान मुलगा 10 वर्षाचा जो स्वामी तो कसा आहे तर हार्मलेस, म्हणजे कोणालाही इजा न पोचवणारा. जरी तो खोड्या करते तरी तो कोणाला इजा नाही पोचवते. अँड प्युअर इन हिज पर्स्पेक्टिव्ह, आणि त्याचा जो दृष्टिकोन आहे तो कसा आहे, प्युअर आहे, निर्मळ आहे. ऑल्सो अमिडस्ट ऑल द मिस्चिफ अँड नॉटीनेस वी ॲक्च्युली फाइंड दॅट स्वामी इज अ लव्हिंग अँड अ टेंडर किड्स हू इज ॲक्च्युली व्हेरी सेन्सिटिव्ह. पहा मग आपण पाहिलं की तो खूपच खोड्या वगैरे करतो, नॉटीनेस आहे त्याच्यामध्ये, तरीसुद्धा वी ॲक्च्युली फाइंड दॅट, तर आपण जेव्हा ते पुस्तक वाचू तर आपल्याला त्याच्यात आढळेल की स्वामी इज अ लव्हिंग अँड अ टेंडर किड, एक प्रेमळ सुस्वभावी असा लहान मुलगा आहे. हू इज ॲक्च्युली व्हेरी सेन्सिटिव्ह, आणि तो कसा आहे ॲक्च्युली, जरी तो खोड्या करणारा असला तरी तो सेन्सिटिव्ह आहे, संवेदनशील आहे. It is also a known fact that mischievous kids are the most sensitive and loving people of all. आणि ही तर फॅक्ट आहे, ही वस्तुस्थिती आहे. जी मुलं जास्तीत जास्त खोड्या करतात ती अतिसंवेदनशील असतात. ओके. अँड आर के नारायण डज अ ग्रेट जॉब कन्वेईंग दॅट टू ऑल ऑफ अस. आणि ह्या बुकमार्फत, या पुस्तकामार्फत आपले हे विद्वान लेखक आर के नारायण काय करतायत, एक ग्रेट जॉब, एक चांगली गोष्ट करतायत. काय करण्याची, कन्वेईंग दॅट टू ऑल ऑफ अस. काय मॅसेज पोचवतायत ते आपल्या या बुक थ्रू. तर जे काही खोडकर अशी मुलं असतात, थोडी खोड्या करणारी जी मुलं असतात ती काय असतात, जास्तीत जास्त सेन्सिटिव्ह असतात, संवेदनशील असतात. सो इन कन्क्ल्युजन इट कॅन बी सेड दॅट दिस बुक इज अ गुड रीड फॉर चिल्ड्रन ऑफ ऑल एजेस who may just enjoy a good read or who may want to improve their English skills. पहा मग हे जे स्वामी अँड फ्रेंड्स हे जे बुक आहे, तर आपल्याला पूर्ण बुक वाचल्यानंतर लक्षात येईल की हे बुक लहान मुलांच्या म्हणजे प्रत्येक एजमधल्या मुलांना उपयोगाचं आहे वाचण्यासाठी. हू मे जस्ट एन्जॉय अ गुड रीड, म्हणजे ज्यांना चांगलं वाचन करण्याची आवड आहे त्यांच्यासाठी ते नक्कीच एन्जॉय करतील हे बुक. आणि अजून ज्यांना त्यांची इंग्लिश इम्प्रूव्ह करायची, सुधारावायची, ज्यांना स्पीकिंग स्किल, रीडिंग, रायटिंग सगळं स्किल्स डेव्हलप करायचे आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा हे बुक उपयोगाचे ठरते. अबाउट द ऑथर, मग आता कोणाविषयी पाहणार आहोत आपण, लेखकांविषयी. द ऑथर ऑफ स्वामी अँड फ्रेंड्स इज इंडियाज वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑथर्स ऑफ ऑल टाईम. मग ऑथर कोण आहेत या पुस्तकाचे, ऑथर म्हणजे लेखक, तर ते आहेत आर के नारायण, आपल्याला ते माहितीच आहे. आणि आर के नारायण इज इंडियाज वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑथर्स. आपल्या भारतामधील जे काही थोर असे लेखक आहेत, विद्वान असे लेखक आहेत, त्यांच्यातील आर के नारायणसुद्धा एक आहेत. आर के नारायण इज अ रिस्पॉन्सिबल फॉर मेनी ऑफ द आउटस्टँडिंग लिटररी वर्क्स इंडिया हॅज एव्हर प्रोड्यूस. भारतामध्ये जी लिटररी वर्क्स, जी काही अनमोल अमूल्य असं साहित्यिक काम झालेलं आहे, जी काही एक उत्तमोत्तम पुस्तकं लिहिली गेली भारतामधली, तर त्या गोष्टींमध्ये, त्या पुस्तकांमध्ये आर के नारायण यांची बुकसुद्धा आपल्याला आढळतील. अँड दिस बुक इन पर्टिक्युलर कॅप्चर्स द इसेन्स ऑफ इंडिया अंडर ब्रिटिश रुलिंग अँड द माइंड अँड लाईफ ऑफ अ टिपिकल टीनेज किड. आणि आपण पाहिलं की या बुकमध्ये काय म्हटलं आहे त्यांनी, दिस बुक इन पर्टिक्युलर कॅप्चर्स द इसेन्स ऑफ, इसेन्स मीन्स काय बाळांनो, तर स्पिरिट. ओके. तर इंडिया अंडर ब्रिटिश रुलिंग, जेव्हा आपला भारत देश हा ब्रिटिशांच्या ताब्यात होता किंवा ब्रिटिश लोक आपल्या भारतावर राज्य करत होते, अँड मग तेव्हा अँड द माइंड अँड लाईफ ऑफ अ टिपिकल टीनेज किड, आणि त्या वेळातला, त्या काळातला हा टिपिकल टीनेज किड आहे, लहान असा किशोरवयीन असा मुलगा आहे, त्याच्याविषयी हे बुक काय करतं, एक विशिष्ट अशा गोष्टी एक्सप्लेन करतं, आपल्याला सांगतं विशिष्ट अशा पद्धतीने. अदर ग्रेट वर्क्स बाय नारायण इन्क्लूड, आणि अजून त्यांनी कोणकोणती पुस्तकं लिहिली वगैरे आहेत त्याच्याविषयी पाहू आपण. तर मालगुडी डेज, द गाईड, द पेंटर ऑफ सायन्स अँड मेनी मोर लिटररी वर्क्स सच ॲज द रामायण,
शॉर्ट अँड मॉडर्न प्रोज व्हर्जन ऑफ द इंडियन एपिक. एपिक म्हणजे काय बाळांनो, तर महाकाव्य म्हणजे खूप मोठं असं काव्य. अँड द महाभारता अ शॉर्ट अँड मॉडर्न प्रोज व्हर्जन ऑफ द इंडियन एपिक. हे एवढे सगळे त्यांचे बुक्स आपल्याला आढळतील. गो टेक अ लुक ॲट देम इफ यू आर इंटरेस्टेड. तुम्हाला जर वाचनाची आवड असेल बाळांनो, तर आर के नारायण यांची ही बुक्स वाचायला काहीही हरकत नाही. तुम्हाला या बुक्समधून खूप छान छान नॉलेज पण मिळेल. ओके, तर अशा पद्धतीने आपण हा बुक रिव्ह्यू स्वामी अँड फ्रेंड्स सुंदर असा पाठ आर के नारायण यांनी लिहिलेला आपण पाहिला. आणि तुम्हाला याच्यातून एक कल्पनाही आली असेल की एखादं बुक लिहिलं जातं तर त्या बुकला क्रिटिसाईजसुद्धा केलं जातं. बुक क्रिटिसाईज करणं म्हणजे काय, तर विशिष्ट अशा त्याच्यातल्या पद्धती सगळ्या गोष्टींचं सगळं व्यवस्थित कंटेंट, स्टाईल, मेरिट या सगळ्या गोष्टींचं बेस जो आहे त्या बुकमधला बुक बेस कर. तुमचा रिस्पॉन्स मला चांगला मिळतो आहे बाळांनो, म्हणून थँक्यू फॉर दॅट. आणि असंच माझ्या व्हिडिओ पूर्णपणे पाहत जा आणि अजून पुढे छान छान लेसन्सचे एक्सप्लेनेशन मी मराठीमध्ये देतच जाणार आहे तुम्हाला. तर असंच माझ्या चॅनलला लाईक करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्यू व्हेरी मच.